नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसे, तालुका जिल्हा नाशिक। आज 7 ऑक्टोबर 2024ची सकाळ आहे। आजची व्हिडिओ याच्यासाठी बनवला की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अशी प्रश्न होते की आंतरपीक हे काय करायला पाहिजे। तर आंतरपीक आता जे मी करतो तेच तुम्हाला सांगत असतो। तुम्हालाही जे सुचत असेल किंवा तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता। हे मी केलेलं आंतरपीक आहे। आपला नवीन साधारणतः हा नवीन प्लॉट आहे, छाटणीनंतरचा हा सेटिंग चांगली झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून भुईमुग केलेला होता। हे बघा, हा भुईमुग आहे। आमचे विलास आप्पा दाखवत आहे भुईमुग जो आहे आता केलेला। आंतरपीक करताना बघा मी बरोबर काय केलं, ह्या ज्या दोन सऱ्या आहेत म्हणजे 9 फूट ही अंतर साधारणतः आहे। या दोन सऱ्यांमधलं अंतर 9 फूट आहे आणि इथं फक्त 2.5 फुटाचा एक बेड बनवला होता मध्ये आणि याच्यावरती मी भुईमुग हे पीक आंतरपीक म्हणून घेतलं होतं। याच्या अगोदर घेतलं होतं हरभरा। दोन्ही पीक अतिशय उत्तम आले। हरभरा सुद्धा आणि हरभरा तर आम्हाला एकदम रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळालं। म्हणजे जेवढं आपण रेग्युलर पेरून जेवढा हरभरा करतो एवढ्या क्षेत्रात त्याच्यापेक्षा जास्त हरभरा आम्हाला झाला होता। इथं या क्षेत्रात साधारणतः 5 पोते हरभरा आम्हाला इथे झालेला होता। म्हणजे आंतरपीक एकदम छान आणि त्याचा म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की हरभरा केला तर काही प्रॉब्लेम होतो, वांब जी येते हरभऱ्याची त्याचा परिणाम हा पेरू पिकावरती होतो आणि वाढ कमी होते। पण तसं मला काही जाणवलं नाही। म्हणजे जे अनुभवातून मला येतात ते मी तुम्हाला सांगत असतो। आणि आता हे पुढचं पीक आहे, हे म्हणजे आहे भुईमुग। आता ह्याची क्वालिटी बघा आता भुईमुगाची किती जबरदस्त आहे। म्हणजे शेंगा पण एकदम जबरदस्त आहे। आप्पा अजून उपटून दाखवा ना। हे बघा, एक एक झाडाला शेंगा ज्या आहेत ना, दाखवा बरं। एक एक झाडाच्या शेंगा बघा, ही झाली शेंगांची क्वालिटी बघा। एवढ्या शेंगा आपल्या झाडाला आलेल्या आहेत। ही एका झाडाला इतक्या शेंगा आहेत। म्हणजे बेडवरती केल्याचा फायदा एक झाला, झाडांपासून दूर अंतरावरती असल्यामुळे मला मध्ये मशागतही करता आली। मशागत म्हणजे काय, ट्रॅक्टर पण याच्यामध्ये ट्रॅक्टर पण चालत होता। जर काही स्प्रे वगैरे घ्यायचा असेल तर ट्रॅक्टर पण मध्ये चालत होता। आणि आता कालपासून आम्ही हा भुईमुग काढायला सुरुवात केली आहे। भुईमुग पण एकदम जबरदस्त निघायला एकदम छान आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे। म्हणजे 2 आंतरपिकं जे आहेत जे मी स्वतः केलेले आहे म्हणून मी सांगू शकतो, एकदम कन्फर्म सांगू शकतो की ते केल्याने झाडाला तर पेरू पिकाला सगळ्यात महत्त्वाचं आपलं पेरू पीक आहे। तर पेरू पिकाला त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे। हे बघा, हे आपल्या भुईमुगाच्या शेंगा म्हणजे हे आपलं असलेलं हे आंतरपीक बरोबर। म्हणजे हे त्याचं जे आहे आंतरपिकाचा हा त्याचा फायदा आहे। आणि हे आंतरपीक फक्त हा उपटत राहिलं तरी चालेल नाही। हे आंतरपीक जे आहे हे आंतरपीक हे फक्त आता हे दुसरं आंतरपीक संपलं की संपलं, त्याच्यानंतर आपण आंतरपीक काही घेऊ शकत नाही। बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की कांदे करू शकता का? नक्कीच करू शकतो। कांदेही जर तुम्हाला करायचे असतील 1 वर्षाच्या आतमध्ये, झाड तुमच्या आता जेव्हा लहान असतील म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही 2 पिकं घेऊ शकता। आणि आता कोणी लागवड केलेली असेल, करायची असेल तर त्यांनी नक्कीच आंतरपीक कांदा घेतलं तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे। म्हणजे कांदा चालू शकतं, सर्व प्रकारच्या पालेभाज्या चालू शकतात त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर फक्त असं आहे, एक माझं ऑब्झर्वेशन जे आहे जे मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जे आंतरपीक जे चालतं किंवा चालत नाही ते म्हणजे थोडक्यात याच्यापेक्षा वाढणारे, म्हणजे काही जण गहू करतात। गहू नक्की चालेल नाही असं नाही, पण गव्हामुळे गहू फास्ट वाढतो आणि हा डॉमिनेटिंग राहतं, म्हणजे तेव्हा हाईट त्याची कमी होऊन जाते। सोयाबीनच्या बाबतीतही तसंच आहे। थोडंसं अंतर ठेवून जर सोयाबीन केली लहान पहिल्या स्ट्रोकमध्ये तर ती पण चालते, कारण की सोयाबीन पण तशी फास्ट वाढते बरोबर। म्हणजे सोयाबीन